वाशिम जिल्ह्यामध्ये गत आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होता। मात्र गत 3 ते 4 दिवसापासून डिझेलची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्या तुलनेमध्ये पुरवठा कमी होत असल्याचं अनेक शेतकरी किंवा वाहन चालक धारकांचं म्हणणं आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जेवढेही पेट्रोल पंप आहेत तिथे मोठ्या प्रमाणात डिझेल घेण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे। सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यामध्ये शेती मशागतीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतीसाठी जे काही उपकरणं आहेत, जे काही साधनं आहेत, ट्रॅक्टरसह इतर, त्यांना मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज आहे। त्यामुळे अनेक शेतकरी कॅन भरून किंवा कॅन घेऊन हे डिझेल भरून नेत आहेत। मात्र असं जरी असलं तरी काही वाहन चालक किंवा काही जे कॅन धारक आहेत हे अवाजवी आहे त्यापेक्षा जास्त डिझेल नेत असल्याचं बोलल्या जात आहे। त्यासाठी प्रशासनानं यावर कुठलं तरी नियंत्रण ठेवावं आणि जे काही गरजवंत आहे त्यांनी पाहिजे तेवढं डिझेल नेण्याची गरज आहे। आजही आपण पाहू शकतो शहरातील एका या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात डिझेल घेण्यासाठी शेतकरी तसेच इतर नागरिकांची गर्दी झालेली दिसतात। वाहनही मोठ्या प्रमाणात इथे रांगेमध्ये उभे आहेत। अशीच जे काही रांगा किंवा अशा जे काही मोठ्या जे काही कॅन धारकांच्या रांगा किंवा लाईन्स आहेत या अनेक पेट्रोल पंपावर आहे आणि लगेच हे डिझेल मोठ्या प्रमाणात संपत आहे। काल तर वाशिम शहरातील जवळपास जो काही डिझेलचा पुरवठा करण्यात आला होता तो 2.5 लाख लिटरहून अधिक होता आणि तेवढीच जवळपास विक्री झाली, जो सामान्यतः 60 ते 70 हजार लिटर असते। मात्र 4 पटीत जो काही पुरवठा झाला किंवा विक्री झाली यावर कुठंतरी नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे। तेव्हाच सगळ्यांना डिझेल पुरेल आणि जे काही वाहन चालक किंवा जे गरजवंत आहे त्यांना डिझेलचा तुटवडा भासणार नाही। माझ्या समेत काही शेतकरी किंवा वाहन चालक, इतरही वाहन चालक आपण त्यांना दादा कशामुळे एवढी गर्दी होते, काय कारण आहे? डिझेलची काय गरज असते? शेतीचा हंगामासाठी डिझेल पाहिजे, त्यामुळं शेतकऱ्याला वाटतं की डिझेल मिळणार नाही या भीतीपोटी समजा शेतकरी काही ठिकाणी स्टॉक पण करून ठेवले जाते असं बोलले जाते। काय सांगा तुम्ही, काय आवाहन कराल? ज्यांना गरज आहे त्यांनीच न्यावं। हो, गरज तर सर सर्वांनाच आहे, पण असं वाटतं नाही भेटत म्हणून घेऊन जायचं असं वाटतं। त्यांनी काय जे काही अनेक जण त्यांना असं वाटतंय की डिझेल भविष्यात मिळणार नाही। मात्र कंपन्यांकडून सांगण्यात आलंय की डिझेलचा किंवा पेट्रोलचा नियमित पुरवठा होत राहील। माझ्या समेत एक वाहन चालक आहेत, वाहनधारक, त्यांना विचार दादा नेमकं काय अडचण आहे, काय भासते? अडचण काय नाही सर, मी 2 घंटे झाले इथं उभा आहो। तेव्हापासून असं वाटून राहिले तुम्हाला ज्याला गरज आहे त्यांना घेऊन जायला पाहिजे किंवा जास्त तुम्हाला भेटत नाही का बरं भेटेल पण थोडासा टाइम लागेल। किंवा तुम्हाला 5 लिटरची किंवा तुम्ही 10 लिटर घेऊन जा, याचा पहा आमचं म्हणणं सरकारला बघा तुम्ही पुरवठा द्यायला ना, फक्त स्टॉक करणाऱ्यांना जरासा विचार करून करायचा। स्टॉक करू नये, बस मिळणारच आहे। मिळणार तर आहेच ना, आज नाही उद्या नाही परवा। आता ठीक आहे, माझ्या गाडीत 30 लिटर बसणार, मी 30 लिटर घेतलेलं आहे। आता 30 लिटर मध्ये किती चालणार त्याच्यावर हे राहते। खरंच काही जे वाहन चालक किंवा धारक आहे त्यांचं म्हणणं आहे की अवास्तव कोणीही याचा स्टॉक करून ठेवू नये, डिझेलचा सर्वांनाच मिळणार आहे। आणि इथे जे काही डिझेलची विक्री सुरू आहे ती पोलीस बंदोबस्तात सुरू आहे। कुठेही नागरिकांनी किंवा वाहन चालकांनी पॅनिक होऊ नये आणि मोठ्या प्रमाणात नियमित डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा होत राहील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बालाजी ठेंगरेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम।